आता पाहूया क्यूब रूट कसं फाइंड करायचं, म्हणजे घनमूळ काढायचं कसं. बघा, अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये अडचण येते. नेमकं घनमूळ काढायचं कसं याची सोपी ट्रिक या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. करायचं काय बघा, या ठिकाणी बघा क्यूब रूट ऑफ म्हणजे घनमूळात 125 दिलं, क्यूब रूट ऑफ 125. आपल्याला 125 क्यूब रूट फाइंड करायचं. मग काय करायचंय बघा, ही सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. स्टेप करायच्या, हे ज्या आतमधल्या संख्या दिल्यात 1, 2 आणि 5 यांची बेरीज करायची. बघा, बेरीज करायची 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि त्याच्यातून फक्त 3 वजा करायचंय. प्रत्येक वेळेस आलेल्या बेरजेतून 3 वजा करायचंय. 8 मधून 3 गेले 5, म्हणजे बघा हे क्यूब रूट म्हणजे हे घनमूळ 5 आहे. त्यानंतर इकडे बघा 2 अधिक 1 अधिक 6, 6 आणि 1 7 आणि 2 9, 9तून 3 वजा केले तर बघा 6 येतात. म्हणजे बघा हे क्यूब रूट हे घनमूळ 6च असेल. या ठिकाणी बघा 2 अधिक 7 अधिक 4 बरोबर 7 आणि 2 9, 9 4 13, 13 4 17, 17 मधून 3 गेले बघा उत्तर येते 14. म्हणजे हे घनमूळ 14च असेल. जर हे सर्व तुम्हाला समजलं असेल तर हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं उत्तर कमेंट बॉक्स